स्वागत करतील. फोटो घ्यावा. धडाडीचे आपले डहाणूचे क्रीडा रसिकांचे कार्यकर्ते गेल्या वर्षी त्याने खूपच सहकार्य केलं होतं आणि आम्हाला भरपूर त्याचा आनंद घेण्यात आला होता. त्यांच्यासारखं सहकार्य आपण पण इथे करावं अशी मी आशा बाळगतो आणि आपण स्थानबद्ध व्हावं. यंग जोली तुमचा 12वा खेळाडू पाठवा. 12वा खेळाडू केली बॉन्ड आणि यंग जोली. विनोद भाऊंना मी विनंती करेन की आपण नाश्ता जरा केलं तर बरं पडेल. नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे. आताच पाहुण्यांची आलेली वर्गणी मिताली केतनबाई 501 रुपये, सुभाष जगन्नाथबाई 501 रुपये, भगवान महादेवबाई 501 रुपये. मंडळ फार आभारी आहे त्यांचे. ज्यांना मंडळाला सहकार्य करायचं आहे, वर्गणी द्यायची आहे, त्यांनी कृपया मंडळाशी संपर्क साधावा ही त्यांना नम्र विनंती. आणि आताचा सामना सुरू होत आहे. त्याच्यात स्ट्राईक वर आहेत केलीबॉन्डचे खेळाडू मोनिश आणि नॉन स्ट्राईक वर आहेत ते जतीन आणि गोलंदाजी करण्यात आहेत ते हर्ष. बघूया आपल्या सामन्यासाठी बॅट्समन आणि गोलंदाज काय योगदान देऊ शकतात. इस प्रकार मैच शुरू और मोनिश वाले ने घुमा दिया है सीधा. पहली बाउल छक्के के साथ खाता खोल दिया है. काल अपेल ना काल लखेल हा आणि आता झालेल्या सूत्रानुसार काल सौरेखा सुरेशमाई तारापूर यांच्याकडून 5001 रुपयाची वर्गणी आलेली आहे. जोरदार टाळा. तारापूरच्या सुरेशमाई यांच्यातर्फे मंडळाला 5001 रुपये बक्षीस आलेत. मंडळ त्यांचे फार फार आभारी आहेत. आणि अशा प्रकारे लेगच्या दिशेने टोलवलेला आहे मोनिश भाई आणि हा मला वाटतं बाउंड्रीच्या दिशेने चाललाय आणि चौकार अर्धाचा इशारा. धन्यवाद. आणि थोडंसं महागडे शतक और इस प्रकार फिर एक बार फिर ओवरच वाले ने घुमा दिया है सीधा 6 रन के लिए. करके दोनों हवा में 6 रन का इशारा और बढ़ता हुआ अभी में 18 रन. श्री विनोद जगन्नाथबाई डहाणू यांच्याकडून 501 रुपये मंडळाला प्राप्त झाले आहेत. मंडळ त्यांचे फार फार आभारी आहे. सौ गीता मनोज माई अध्यक्षा मुंबई कृपयाने मंडळाशी संपर्क साधावा. स्टेजवर यावे. आणि मात्र रन घेण्यात काही यश आलेलं नाहीये. हर्ष माळे पुन्हा एकदा आपला चेंडू घेऊन सामना करायला तो जतीन माळे. जतीनचा अजून काही नेम बसलेला नाहीये चेंडूवर, त्याच्यामुळे काय पुढील होणारा सामना ओमसाई आणि शार्प पुढील होणारा सामना पुन्हा एकदा टोल फायनलचा सामना असेल ओमसाई आणि शार्पे. सेमीफायनल झाल्यावर ब्रेक आणि मध्ये महिलांचा सामना. आणि स्कोर झालाय तो 19. पहिलं शतक समाप्त. महागड असं शतक बिना कोई विकेट के नुकसान पर 19 रन. पहले ओवर की समाप्ति. दूसरे ओवर के लेकर हाथ में आ रहे हैं मिस्टर. पुढील होणारा सामना ओमसाई आणि शार्पे.
कुशल कुशल माले अभी गेंदबाजी करेंगे। दादा हे फायनल ला उसका सामना करेंगे मोनिश। हे नाही, पुढची मॅच झाली कन्फर्म, ओमसाई आणि शार्पे सेमीफायनल असेल। और इस प्रकार थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन, कृपया प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर बसावं। और मोनिश माली सिर्फ एक रन के आवश्यक लेने के लिए दौड़ पड़े थे, दूसरा रन लेना चाहते थे, लेकिन जतिन मैंने उसको इनकार कर दिया कि वहीं सोम ठोकवा तू घाबरू नको। फिर कुलेश माली फिर एक बार छोटा सा रनअप, राइट आर्म ओवर द विकेट। जतिन माली के घुमाना चाहते थे लेकिन ठीक से बल्ले पे नहीं, क्योंकि वो एम्पायर की ओर से व्हाइट बॉल का इशारा। एक रन की ओर बढ़ोतरी अतिरिक्त में, स्कोर बढ़ता हुआ अभी 21 रन बिना कोई विकेट के नुकसान पर, जबकि दूसरा शतक जारी। 21 धावा, दूसरा शतक सुरू, अजून एक ही सफलता मिळाली नाही। और एक शायद क्या ड्रॉप किया गया, क्या कोई रन नहीं। अच्छा बॉलिंग का प्रदर्शन, डॉट गेंद रहे, जतिन माली उसको नहीं खेल पा रहे इस गेंदबाज को। फिर एक बार और घुमा रहे थे और उसको क्रीज आउट कर दिया है जतिन माली। जतिन माली ने एक 0 रन निकाले, बहुत गेंद दिखाई, दूसरा शतक जा रहे, एक विकेट लेने में सफलता। धन्यवाद दीजिए। आणि अब जो बैट्समैन आउट है वो जतिन माली, जिन्होंने कोई अपना खाता नहीं खोला। लेडीजचा जो कोणी संघ उपलब्ध असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय। लेडीजचा जो कोणताही संघ उपलब्ध असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय। पहिला सामना आहे लेडीजचा शिरगाव वॉरियर्स वर्सेस शार्प। शिरगावची टीम उपस्थित आहे। और अभी नए बैट्समैन के रूप में लेफ्ट स्पिन बैट्समैन आ रहे हैं एम्पायर से गार्ड लेकर धनंजय माली, कुशल का सामना करते हुए। ह्याच्यानंतर महिलांचे सामने सुरू होतील। शिरगाव वायरस टीम, दिल्या दादा जरा स्टेज कडे, दिल्या करण दादा, केतन दादा, दिल्या दादा, चेतन, सचिन याने जरा इकडे उपस्थित व्हायचं स्टेज कडे। मयूर, कुमार भाई स्टेजवर यायचंय। और फिर एक बार मोनिश माली घुमा देना चाहते थे, गेंद ठीक से बल्ले पे नहीं सीधे विकेट कीपर के हाथ में। स्कोर अभी भी रुका हुआ, एक विकेट के नुकसान पर 22 रन, जबकि दूसरा शतक जारी। और लेग अंपायर के रूप में है मिस्टर कुमार माली। और गेंद सीधी बाहर निकलती हुई, लेकिन रन चुरा लिया है धनंजय माली ने। अच्छे रनिंग द बिटवीन द विकेट, स्कोर बढ़ता हुआ अभी भी 23 इस 1 रन के साथ, जबकि दूसरा ओवर कुलेश माली का जारी। सामना करेंगे धनंजय माली। हेलो अंपायर, नो डेड। षटक संपलंय। अशा प्रकारे ओव्हर संपलेली होती, शतक संपलेलं होतं दुसरं।
आता तिसरं शतक घेऊन येत आहे ते अभी नए गेंदबाज के रूप में आ रहे हैं नीलेश माली. लेडीजच्या सामन्यासाठी लेडीजनी उपस्थित राहावे नाही तर रद्द करण्यात येणार. आता पुढचा होणारा सामना आहे यांच्यानंतरचा तो महिलांचा असेल तरी कृपया महिलांनी इकडे उपस्थित राहायचं आहे. महिलांची उपस्थिती आज कमी दिसते. मला वाटतं तयारी करायला गेल्या. महिला जो कोणी महिलाचा संघ असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. काल अनाउन्स केले टॉस टाकलेले होते ना. महिलांचा सामना जो कोणी महिला जे कोणी महिलांचे संघ उपलब्ध असतील त्यांनी मंचाकडे यायचंय नाहीतर संघ बाद करण्यात येईल. हा सामना संपण्याच्या आधी हेलो हेलो क्या इस प्रकार 1 रन के बढ़ोतरी मोनिश माली को आता महिला स्कोर बढ़ता हुआ अभी भी 24 रन जबकि तीसरा ओवर जारी. नीलेश माली का छोटा सा रन अप लेकिन स्पीड में गेंद डालते हुए और धनंजय माली. आता लेडीज सामने सुरू होणार आहेत. ज्यांची कमिटीने नावं दिले शिरगाव सर्व आलेले आहे आणि शार्प माळीच्या टीमने कृपया संपर्क साधावा. हॅलो हॅलो सर्व महिलाच्या कर्णधाराने इकडे उपस्थित राहायचं आहे. फार गोंधळ चालू आहे इकडे. कोणती टीम कोणाला काही समजून नाही राहिलेलं आहे. आता पुढचा सामना महिलांचा आहे. प्लीज 24 धावा आणि अशा प्रकारे धनंजय माळे आउट झालेले आहेत. दुसरा झटका. डीजे बंद करा. डीजे थोडं हा बोल. शार्पचा महिलांचा संघ कृपया टॉस बॉक्स कडे संपर्क साधा. हा शिरगाव वॉरियर्स महिला संघ तयार आहे. शार्प माळी महिला संघाने उपस्थित राहायचं आहे. 10 मिनिटं देण्यात आहेत नाही तर बाद करण्यात येईल असं आम्हाला कमिटीने सांगितलेलं आहे. तुम्ही संघाचं नाव दिलेलं आहे तर तुमच्याच उपस्थितीने प्राधान्य आहे. प्लीज सहकार्य करा मंडळाला. और नीलेश माली फिर एक बार और मिस्टर रन आउट होने की शक्यता थी और ये मोनिश माले जिसमें स्लिप होने के बाद अच्छा सा नुकसान कर लेते अपने आप को. सेल्फ आउट हो गए वो और एक तीसरा विकेट जा रहे. स्कोर अभी भी बढ़ता हुआ के नुकसान पर. थँक्यू डीजे. आणि मोनिश माळी यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज त्याचेच बंधू जनील माळी. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. तर जीत माळे तुम्ही आजच्या या सामन्याच्या बद्दल काय बोलतील. 2 शब्द सांगतील. खूपच सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम 24 धावा. महिला संघ कॅप्टन जागृती माळी. आणि अशा प्रकारे चांगला टोलवलेला चेंडू. मला वाटतं
नए बैट्समैन के रूप में आ रहे हैं वो मनोज माली अंपायर से गार्ड लेते हुए 3 विकेट के नुकसान पर निलेश माली फिर एक बार। तन्मय माळीकडून निलेश माळींनी जर 2 विकेट घेतले तर 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. तन्मय माळी वलसाडवरनं पारितोषिक आलंय ते निलेश माळींसाठी. धन्यवाद अंपायर. और हॅलो सौ योगिता माई डहाणू यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहे. किशोर माई याने योगिता मॅडम हे काय 2 मिनिटं थांब 2 मिनिटं. शार्प याचा कर्णधार, शार्प महिलांचा कर्णधार टॉस बॉक्स कडे यायचंय. शिरगाव वॉरियरचा महिलाचा कर्णधार टॉस बॉक्स कडे यायचंय. शार्प माईचा कर्णधार महिलां संघ. धन्यवाद योगिता मॅडम आपला हार्दिक स्वागत आहे. 5 मिनिटं. आणि आताच आपल्या डहाणूच्या कार्यकर्त्या आलेल्या आहेत योगिता माळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत. गेल्या वर्षी जे सामने झाले डहाणू त्याने ते फारच सहकार्य केलं होतं आणि असे रंगारंग सामने भरवले होते त्या लोकांनी. आम्हाला अजून ते दिवस आठवतात. तसंच सहकार्य आपण सुद्धा करावं आणि त्याचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे. वॉरियरचा कर्णधार शार्प माईचा कर्णधार. शार्प माई महिला कर्णधार यावं लवकर. कधीपासून गोंगाट चालू तुम्ही का नाही टॉस करत. हे शांत राहा. आलेले आहे असे सूत्रानुसार आलेले आहे. ऐकून घे. सांगतो 32 धावा 36 36 और कटल्या त्या आणि अशा प्रकारे मनोज माला जीवदान मिळालेलं आहे फ्री हिटवर. जरी कॅच घेतला असता तरी काय आउट झाला नसता. धन्यवाद डीजे. एकच नीलमबाई सौ किशोरीबाई यांनी विन झालाय तो शार्प संघाने ना. आपला निर्णय शार्प संघ निर्णय. शार्प संघाने नाणेफेकी जिंकून नीलमबाई निवडलेला आहे. यांचं स्वागत सौ किशोरीबाई यांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद नीलमबाई मॅडम आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद डीजे. आणि अशा प्रकारे चांगला षटकार मारलेला आहे तो जेनिल माळीने. स्कोर बढ़ता हुआ अभी भी 43 43 धावा. और फिर एक बार घुमा दिया जेनिल माली ने. सीधे 6 रन के लिए अंपायर के दोनों हाथ हवा में. इस 6 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ अभी भी 49 49 रन. चौथा ओवर जारी 49 स्कोर 49 चौथा और जारी. अच्छा बैटिंग का प्रदर्शन मोनिश माली जैनिल माली की ओर से. धीरजबाई यांचं स्वागत निलेशबाई आणि किशोरी मॅडम यांनी करावं अशी त्यांना मी विनंती करतोय. धीरजबाई खूप खूप धन्यवाद तुमचे. हर्षल काका हितेंद्र उर्फ हर्षल. स्वर्गीय योगेश माळी स्मरणार्थ शार्प क्रीडा मंडळाकडून सातपाटी विभागाकडून सांगितलं त्याच्या स्मरणार्थ एक ट्रॉफी भेट देण्यात आलेली आहे विनर संघासाठी. अंतिम विनर आता मी सांगतो मी ते अनाउन्समेंट करतो. सोटीमाई समाज क्रीडा महोत्सव 2024 श्री गणेश क्रीडा मंडळ शिरगाव आयोजित. आज उपस्थित क्रीडा रसिकांचे खेळाडूंचे समाज बंधू भगिनींचे सुस्वागतम. तसेच डहाणू येथील स्वर्गीय श्री योगेश माळी यांच्या स्मरणार्थ
सातपाटी शार्प क्रीडा मंडळाकडून एक अंतिम विजेता संघासाठी ट्रॉफी भेट देण्यात आलेली आहे. जो अंतिम विजेता संघ असेल त्याला ती ट्रॉफी मिळेल. आणि अशा प्रकारे 60 धावा. माफ करा, माईक माझ्या हातात राहत नाही, त्याच्यामुळे त्याला वारंवार स्कोर सांगता येत नाही. 60 धावा. 4 ओव्हर समाप्त ना, 4 ओव्हर पूर्ण. 4 ओवर के समाप्ति के बाद 60 रन केलीबॉन के. और फिर एक बार जनील माले स्ट्राइक पे सामना करेंगे. गेंदबाज में आ रहे हैं गेंदबाजी करने के लिए. हेलो सिद्धार्थ माले गेंदबाजी करने के लिए तैयार. छोटा सा रन अप. हेलो और घुमा देना चाहते थे लेकिन गेंद ठीक से बल्ले पे नहीं. स्कोर अभी भी रुका हुआ. 60 रन. मयंक दादा, राहुल माळी. हर्षिता रोशन माळी यांनी स्टेजकडे यायचं आहे. हर्षिता रोशन माळी यांनी स्टेजकडे यायचं आहे. और स्कोर बढ़ता हुआ अभी भी 62 रन. सिद्ध माली गेंदबाजी करने के लिए तैयार. अच्छा थोड़ा सा बॉलिंग का प्रदर्शन कर रहे हैं. जेनिल माली को गेंद ठीक से बल्ले पे नहीं आ रही है. 5वां शतक जारी. अच्छा बैटिंग का प्रदर्शन किया जेनिल भाई ने इस मैदान पे. अभी सिद्ध माली एक बार फिर. मनोज माले इस प्रकार क्रीज आउट हो गए. स्टंपिंग. और एक स्टंप आउट के रूप में मनोज माले मैदान के बाहर. और नए गेंदबाज बैट्समैन के रूप में आ रहे हैं मिस्टर मिलन माले. जबकि 5वां शतक जारी. 4 विकेट के नुकसान पर स्कोर अभी भी रुका हुआ. स्कोर कटला सका. स्कोर अभी भी रुका हुआ 63. 4 विकेट के नुकसान पर नए बैट्समैन अपना गार्ड लेते हुए एम्पायर से. मिलन माले, सिद्ध माले फिर एक बार. और घुमा देने जाते थे गेंद ठीक से बल्ले बनाए. सीधे विकेट कीपर के हाथ में. रन की कोई बढ़ोतरी नहीं. अच्छा बॉलिंग का प्रदर्शन. याच्यानंतर महिलांचा सामना खेळवण्यात येईल. यांच्यानंतर महिलांचा सामना खेळवण्यात येईल. दोन्ही संघाचा टॉस जिंकलेला आहे. मात्र त्यांनी अजून आम्हाला त्याचं डिसिजन कळवलं नाही आहे. शार्प माईने बॉलिंग घेतलेलं आहे क्षेत्ररक्षण. तरी शिरगाव वॉरियर्सने आपल्या बॅट्समनची तयारी ठेवावी. आणि अशा प्रकारे 5 षटक संपलेले आहेत. 64. 4 विकेट के नुकसान पर 64. 5 ओवर की समाप्ति. अभी नए गेंदबाज करेंगे मिस्टर मेरे ख्याल से नीलेश माले आएंगे. आणि आता झालेल्या माहितीनुसार स्वर्गवासीचे आमचे धडाडीचे खेळाडू होते जे योगेश विजय माळी यांच्याकडून विजयी संघासाठी कायमस्वरूपी एक ट्रॉफी देण्यात आलेली आहे. तरी आम्ही मंडळ त्यांचे पूर्ण त्यांच्या कार्यकर्ते मित्रांचे आभार मानत आहोत. विजयी संघाच काही नाही. हॅलो प्रतिभा माळी माहीम यांना विनंती आहे की त्यांना सौ किशोर माळी उपसरपंच हे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. धन्यवाद मॅडम, आपण आलात, वेळ दिलात त्याबद्दल. नीलेश माले
सिद्दीकी इन विकेट कीपर के हाथ में, अच्छा बॉलिंग का प्रदर्शन, गेंद लौट रही, कोई रन नहीं, स्कोर अभी भी रुका हुआ 4 विकेट के नुकसान पर। 64 आखिरी ओवर जारी यंग जॉली की ओर से और केलीबॉन की ओर से बैटिंग करेंगे मिलन माली और घुमा देना था जैसे कि एंटिक से बल्ले पे नहीं, किरण माली जब तक कि उसको फील करते हितेश माली 1 रन से नहीं रोक पाए। अच्छा रनिंग बिटवीन द विकेट, स्कोर बढ़ता हुआ 65 4 विकेट के नुकसान पर। आखिरी ओव्हर जारी 65। पालघर विभागाचे क्रीडा विभागाचे प्रमुख श्री हरेश भाई यांनी व्यासपीठावर यायचंय, त्यांचं वेलकम करण्यात येईल। विनोद भाई पालघर विभागाचे कार्यकर्ते यांनी व्यासपीठावर यायचंय आणि अंपायरने हा नो बॉल दिलेला होता फ्री हिटची आणि अशा प्रकारे बॉल झालेला आहे फ्री हिटवर, परंतु तो आउट होणार नाही फ्री हिट असल्यामुळे। मोहन भाईंना विनंती करतो त्यांचं स्वागत करावं। आनंद भाईंचं स्वागत करण्यात यावं। नितीन हॅलो, शेगावचे सक्रिय कार्यकर्ते नितीन भाईंचं स्वागत करावं। मी विनंती करेन की यानंतर लेडीजचं शेड्यूल काय आहे? लेडीजचे सामने झाले, लेडीजचे सामने झाले की सेमीफायनलचा पहिला सामना खेळवण्यात येईल। सक्रिय कार्यकर्ते शेगावचे यांचं स्वागत करण्यात येईल। लेडीजचे सामने झाले की त्वरित, मी टाइम देत नाही, लेडीजचे सामने झाले का त्वरित सेमीफायनलचा पहिला सामना जो शेड्यूल प्रमाणे असेल तो खेळवण्यात येईल। रुपेश भाई यांचं स्वागत करतील। शेड्यूल प्रमाणे ओमसाई वर्सेस शार्प आहे श्री मोहन माळी। तसेच विनोद भाईंना विनंती करतो की व्यासपीठावर यायचंय। विनोद भाईंचं स्वागत करतील श्री मोहन भाई। नाही, वेलकम करा त्यांचं, विनोद भाईचं वेलकम करा। पुन्हा एकदा मी विनंती करतो, ओमसाई व शार्प संघाने लेडीज महिलांचे सामने झाले की त्वरित ओमसाई व शार्प संघाचा सेमीफायनलचा पहिला सामना खेळवण्यात येईल, ही दक्षता बाळगायची। धन्यवाद। आणि स्कोर अभी भी रुका हुआ 66। आखरी ओव्हर जारी निलेश मालिका अजून इनिंग 66 धावा झालेल्या आहेत। हे पहिली इनिंग चालू आहे आणि टोलवण्याचा प्रयत्न मोहन जेनिलचा, परंतु तो चुकलेला आहे, सीधा यष्टी रक्षेच्या हातात। आणि आज शेवटचा चेंडू मला वाटतं आजच्या ह्या सामन्यातला यंगजोलीचा प्रथम फळीतला, आणि आता सामना करतील ते जेनिल माले। शेवटचा चेंडू बघू कसा टोलवतात आणि चांगला टोलवण्याचा प्रयत्न तो ते बघूया आता तो, परंतु तो झेलबाद झालेला आहे। आणि अशा प्रकारे निलेश माळीला तो टार्गेट किती आहे? एक मिनिट रोहित माळी, रोहित उर्फ विठ्या, कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन एक प्रश्न विचारायचा आहे। रोहित माळी उठ्या किंवा शार्प माळी संघातला कुठलाही खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। रोहित माळी सोटी माळी समाज क्रीडा महोत्सव 2024 श्री गणेश क्रीडा मंडळ उपस्थित सर्व समाज बांधवांचे, बंधू भगिनींचे, क्रीडा रसिकांचे, खेळाडूंचे स्वागत करीत आहेत। सर्वांना एक विनंती आहे की आपल्यासाठी अल्पोपहाराची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, तरी सर्वांनी त्या नाश्ता करावा। सौ शैला माळी यांचं स्वागत करतील किशोरी माळी। धन्यवाद, धन्यवाद। हॅलो, कृपया क्षेत्ररक्षण लावावं। यंग जॉलीने आलेल्या आजच्या रविवारच्या दिवशी दुसऱ्या दिवशीच्या सामन्यासाठी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे आम्ही मंडळातर्फे स्वागत करीत आहोत। आपण नाश्त्याचा उपभोग घ्यावा। 66 धावा काढलेल्या आहेत यंग जॉली संघाने आणि 67 धावा या यंग जॉली क्वालिफॉन संघाने 66 धावा काढलेल्या आणि 67 धावा या जिंकण्यासाठी दिलेला आहे यंग जॉलीला। आणि अशा प्रकारे आता केलिमॉन संघ क्षेत्ररक्षण लावताना आणि खेळण्यासाठी येथील फलंदाजीसाठी ते खेळाडू असतील ते
केलीबॉन्ड आपल्या यंग जॉली संघाचे ज्यांना 67 धावाचं आव्हान दिलेलं आहे. यांच्यानंतर महिलांचा सामना सुरू होईल. चहा पाणी नाश्ता सर्व सोय झालेली आहे यावे. हा तन्मय माळीकडून निलेश सोलटीसाठी 501 रुपये वलसाडवरनं पारितोषिक आलंय. तर निलेश सोलटी यंग जॉली संघाचे निलेश सोलटी तुमच्या अकाउंट मध्ये ते 501 रुपये येतील बघा तन्मय माळीकडून. आताच आलेल्या माहितीच्या सूत्रानुसार मंडळाच्या सूत्रानुसार ही जी योगेश स्वर्गवासी योगेश यांच्यातर्फे जी ट्रॉफी आलेली आहे ते कायमस्वरूपी यंदाचे विजयी संघ असेल पुरुष क्रिकेट त्यांच्यासाठी आहे. धन्यवाद. श्री रमेश माळी डहाणू यांना विनंती आहे की व्यासपीठावर यायचं आहे. श्री रमेश माळी डहाणू यांना विनंती आहे की व्यासपीठावर यायचं आहे. या वेलकम. शशिकांत माळींचं स्वागत आहे. त्यांनाही पुष्पगुच्छ देतील. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित झालेले माजी बँक मॅनेजर शशिकांत माळी तसेच माजी शिक्षक स्वागत करावं या दोन्ही उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. सौ लता माळी आणि शशिकांत माळी यांचं स्वागत सौ किशोरी माळी उपसरपंच यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. अशा प्रकारे सामना सुरू. आणि प्रथम फलंदाज निघाले ते मिकी आणि हर्ष आणि स्ट्राईकवर आहेत ते मिकी आणि गोलंदाजी करतील ते मोनिश माळी. पहिला शतक सुरू. एक चेंडू पडलेला आहे. डॉट गेलेला आहे. व्हाईट. भावना मॅडमना विनंती आहे की व्यासपीठावर यावं. त्यांचं पुष्प देऊन स्वागत करतील सौ किशोर माळी उपसरपंच शिरगाव ग्रामपंचायत. हा वेलकम. आणि असा टोलवण्याचा प्रयत्न परंतु एक धाव घेण्यात यश मिळालेलं आहे धनंजय माळीने. एकदम बोला आणि पुन्हा एकदा मोनिश माळी आहे चेंडू घेऊन. पहिलं शतक सुरू. त्याच्यातला दुसरा चेंडू आणि मात्र त्याला श्रीफळा उडवलेला आहे तो मोनिशने. पहिला विकेट लेने में सफलता मिली मोनिश माली को मिकी के रूप में. प्रणिती प्रकाश माळी मॅडमना विनंती आहे की व्यासपीठावर यावं. त्यांचं स्वागत या सौ किशोर माळी उपसरपंच यांना विनंती करतो की त्यांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात यावं. और एक विकेट पे 1 रन. पहली ओवर में विकेट लेने में सफलता मोनिश माली को जिसने किन बोल्ड किया था मिकी को. अभी नए बैट्समैन के रूप में आ रहे हैं. कौन? सिद्धार्थ माली. और ये भी घुमा देना चाहते थे. एक वाईट चेंडू होता. 2 धावा झालेत. सिनियर सिटीजन शिरगावचे मधुकर गोविंद माळी यांना विनंती आहे की व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचं स्वागत माली फिर एक बार मोहन लक्ष्मण माळी करतील. मोहन माळी 2 रन के नुकसान पर. लेकिन सीध माली उसको ठीक से उठा नहीं पाए. सिर्फ 1 रन मिला. 1 रन में संतुष्ट होना पड़ा. स्कोर बढ़ता हुआ अभी 3 रन 1 विकेट के नुकसान पर. यंग जॉली का 1 विकेट 3 रन. पहला ओवर जारी.
श्री मधुकर सिनियर सिटीजन मधुकर माळींचं स्वागत करतील पुष्प देऊन श्री मोहन लक्ष्मण माळी अध्यक्ष कल्याणकारी संस्था। और इस प्रकार दूसरी सफलता मिली हुई शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाहन तीर कमान मारिती चक्र। और इस प्रकार बैट्समैन आउट हुए क्लीन बोल्ड। दूसरी सफलता मिली मोनिश माली को। स्कोर रुका हुआ अभी भी 3 रन 2 विकेट के नुकसान पर। शांताबाई खजिनदार श्री राहुल माळी यांनी व्यासपीठावर यायचं आहे। डोनेशन आलेलं आहे त्याच्या पावत्या बनवायच्या आहेत। मंडळाचे अधि खजिनदार श्री राहुल माळी राहुल यानी माळी यानी मंडळाचे खजिनदार कमेंट्री बॉक्स में। और इस प्रकार नए बैट्समैन के रूप में आ रहे हैं अभी नीलेश माली, जबकि पहली ओवर की समाप्ति 2 विकेट के नुकसान पर। डहाणूचे कार्यकर्ते श्री शेखर माळी शेखर रघुनाथ माळी तसेच डहाणूचे सेक्रेटरी श्री नंदकुमार माळी यांनी व्यासपीठावर यायचं आहे। त्यांचं स्वागत श्री शशिकांत माळी व श्री मोहन माळी करतील। वेलकम वेलकम। 3 रन 2 विकेट के नुकसान पर पहली ओवर की समाप्ति। दूसरा ओवर जारी। नए बैट्समैन के रूप में आए मिस्टर नीलेश माली। शांताबाई नंदकुमार माळी यांचं स्वागत करतील। तेरा ये जलवा माहीमचा हलवा जीवाचा कालवा मनाला। अंपायर एक बॉल बाकी आहे। एक बॉल बाकी आहे। पहिला वाईड 1 रन बोल 5 बॉल द्या। अतुल माळी अतुल भाई विश्वनाथ माळी श्री विश्वनाथ माळी पालघर यांनी व्यासपीठावर यायचंय। विशू भाई वेलकम वेलकम। ठीक है दूसरा ओवर कवर करतील। नवीन बॉलर मनोज माळी शशिकांत माळी एक स्वागत और सामना करेंगे सिद्धार्थ सौ कविता कमळाकर फ्रॉम विरार। सीधे विकेट करके हाथ में माळी फ्रॉम विरार यांनी व्यासपीठावर यायचंय। मी किशोरीबाईंना विनंती करतो की कविता माळींचं स्वागत करतील। कविता मॅडम या। कमळाकर भाई और एक कैच ड्रॉप हुआ शायद आउट हो सकते थे सिद्ध माली करतील। सौ किशोरी माळी अच्छा बॉलिंग का प्रदर्शन मनोज माली की ओर से। स्कोर अभी भी रुका हुआ 4 रन सिर्फ 4 रन 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर जारी। श्री अच्युत नाना माळी फ्रॉम पालघर अच्युत भाईंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। ज्योती माळी सौ ज्योती माळी आणि पुन्हा एकदा मनोज माळी जोरदार अपील करताना सौ किशोरी माळी वेलकम पुष्पगुच्छ देऊन और इस प्रकार वाइड 1 रन की ओर बढ़ोतरी। स्कोर बढ़ता हुआ अभी भी 5 रन 2 विकेट के नुकसान पर। मनोज माली फिर एक बार छोटा सा रन लेते हुए राइट अप ओवर द विकेट। सामना करेंगे नीलेश माली। प्रणीत माळी और मौका देना चाहते थे लॉन्ग ऑन की तरफ, जब तक कि उसको फील्ड करते नीलेश माली 1 रन लेने से नहीं रोक सके। स्कोर बढ़ता हुआ 6 रन 2 विकेट के नुकसान पर। यंग जॉलेगा श्री विकास वर्तक व्यासपीठावर यायचंय। आपलंही स्वागत करतील। क्रीडा रसिकांचंही स्वागत केलं जातं आमच्याकडे। मी शशिकांत भाईंना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं विकास वर्तकांचं। जोरदार अपील, लेकिन इस गेम में विश्वास का उत्साह ज्यादा, अंपायर पर कोई असर नहीं। स्कोर रुका हुआ अभी भी 6 रन 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर जारी। मनोज माली का वेळ भी दिल्याबद्दल धन्यवाद। श्री अवी माळी मंडळाचे अध्यक्ष यांनी व्यासपीठावर यायचंय वेलकम करण्यासाठी। इथे बसायचंय 4 चेंडू झाले अर्धा तास। इस प्रकार मंडळाचे खेल रुका हुआ थोड़ा सा। अवी माळींचं स्वागत करताना
थोड़ी सी बातचीत कुमार माली कौन कौन प्रणित माळी तारापूर यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधत आहे. निलेश माळी तुम्हाला शोधतायत. निलेश माळी शोधतायत. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा प्रणित माळी तारापूर ज्यांचा आज वाढदिवस आहे. फ्रॉम पालघर ज्येष्ठ नागरिक यांचं स्वागत. आणि मनोज माळी पुन्हा एकदा शशिकांत भाई हे त्यांचं स्वागत करतील पुष्पगुच्छ देऊन. श्री कमळाकर माळी फ्रॉम विरार यांचं स्वागत करतील सौ किशोरीबाई किशोर माळी. मनोज माळीला एक सफलता मिळालेली आता कॅच आउट करण्यात आणि शेतमाळी आउट झालेले आहेत. 3 विकेट के नुकसान पर स्कोर और भी रुका हुआ यंग जॉली का 3 रन. कोई अच्छा खासा रन नहीं कहा जाएगा जबकि 2 ओवर की समाप्ति के बाद श्री अरविंद बाळकृष्ण माळी कार्याध्यक्ष श्री राधाकृष्ण छोटी माई समाज कल्याणकारी संस्था यांनी व्यासपीठावर यायचं आहे. श्री अरविंद बाळकृष्ण माळी कार्याध्यक्ष छोटी माई समाज कल्याणकारी संस्थेचे विनंती आहे त्यांचं स्वागत. लेडीज संघ अध्यक्ष श्री सर्व पुरुष मंडळींना विनंती आहे की लेडीजचे सामने सुरू असताना फक्त 2 लेडीज संघ आणि त्यांचे कोणी फक्त 2 कोच मध्ये राहतील. बाकी या बाउंड्रीच्या बाहेर सगळे राहतील हे लक्षात ठेवायचं आहे. लेडीज संघ आणि पुरुष गटाने मध्ये जायचं नाहीये. फक्त 2 कोच टीम बरोबर 2 कोच मध्ये राहतील. फक्त दोन्ही टीमचा एक प्लेयर. टीम नाही बोलचे एकच कोच पाणी मध्ये प्रोसेस वाढूच आहे त्याने बाटली पाणी बाटली. धन्यवाद. आणि आता 3रा ओव्हर मार्गस्थ होत आहे. तो बॉलर आहे तो धनंजय माळी. बॉलर धावेल आणि अशा प्रकारे टोलावलेला चेंडू लेगच्या दिशेने फोर 4 धावा. थँक्यू डीजे थँक्यू. स्कोर काढला त्या 10 धावा करतील श्री शशिकांत 10 रन 3 विकेट के नुकसान पर जबकि धनंजय माली का 3रा ओवर जारी. पुष्पगुच्छ देऊन सामना करेंगे निलेश माली. और आपकी तरफ घुमाते हैं जब तक कि उसको फील करते 1 रन आसानी से ले लिया. स्कोर बढ़ता हुआ अभी भी 11. लेडीजचे सामने 3 ओव्हरचे राहतील याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. लेडीजचे सामने 3 ओव्हरचे राहतील आणि त्याला कंपल्सरी चेस राहील. कुठली नाणेफेक होणार नाही. कंपल्सरी चेस राहील लेडीज सामने. 3 ओव्हर 3 गेंदबाज. और एम्पायर की ओर से वाइड का इशारा 1 रन की ओर बढ़ा तो स्कोर बढ़ता हुआ 12. यही जो बॉलर है जिसने कल इस मैच को निकाला था. छोटी मूर्ति मोटी कीर्ति. फिर एक बार और फिर एक बार घुमा दिया है लेगॉन की तरफ जब तक कि उसको फील करते. प्रवीण माई लॉंग ऑन म्हणजे हे समोर आपल्या इकडे मिड ऑन ते फाईन लेग ते कव्हर ते पॉइंट ते थर्ड मॅन and gully and sleep point, all these positions are different, so you just speak only what you know. लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला पटका कॅच होऊ शकत होता. जनील माईने कुठली ट्राय केलेली नाहीये. तिसरे षटक मार्ग असतात. 3ऱ्या षटकातील
पाचवा चेंडू घेऊन येतोय धनंजय आणि हा गचा असा चेंडू लेग साइडच्या दिशेने बॉल जातो फाईन नेगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न धाव घेतलेली नाहीये कुठलीही धाव घेतलेली नाहीये. मनीषा विजय माळी माजी उपसरपंच सातपाटी ग्रामपंचायत यांना विनंती आहे. माजी सरपंच सातपाटी ग्रामपंचायत यांना विनंती आहे की व्यासपीठावर यायचं आहे. सौ मनीषा विजय माळी माजी सरपंच सातपाटी ग्रामपंचायत यांना विनंती आहे. आणि पुन्हा गचा आहे चेंडू. एम्पायर की ओर से वाइड का इशारा 1 रन की ओर बढ़ते स्कोर बढ़ता हुआ अभी भी 14 3 विकेट के नुकसान पर धनंजय वाले का तीसरा. किशोरी मॅडमना विनंती आहे की माजी सरपंच सौ मनीषा विजय माळी यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. with the loss of किती विकेट 3 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचं षटक घेऊन येतोय मिलन माई 67 धावांचं लक्ष्य मोठं लक्ष्य आहे आणि जर जंगजोली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर चांगली खेळी करावी लागेल. 52 धावाची आवश्यकता 18 चेंडू 52 धावा. पुढचा षटक घेऊन मिलन सामना करेल निलेश आणि हा चांगला षटकार. इस प्रकार से रन की ओर बढ़त रही स्कोर बढ़ता हुआ अभी भी 21 रन जबकि चौथा ओवर जारी. श्री यशवंत बाबू माळी यांना विनंती आहे की व्यासपीठावर यायचं आहे. तसेच कांतीलाल गुजर यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचं स्वागत श्री शशिकांत माळी हे करतील. मी निलेश माई यांना विनंती करतो तुम्ही माणसांना जेव्हा स्टेजवर बोलवता एकदा स्टेजवर आल्यानंतर तुम्ही कोणाकडनं स्वागत करायचं तुम्ही ठरवत जा तिकडे ते बोलायची गरज नाहीये. आणि हा पुन्हा षटकार वाढती धाव संख्या 27 धावा. चौथ्या षटकातून तिसरा चेंडू घेऊन श्री हेमंत माळी फ्रॉम तारापूर हेमंत भाईंना विनंती आहे की व्यासपीठावर यायचं आहे. श्री हेमंत माळी तसेच श्री कुमार माळी उपाध्यक्ष श्री गणेश पतसंस्था त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तसेच कांतीलाल गुजर आणि हा चांगलाच फटका खूप उंच गेलेला आहे. बघूया म्हणून जेल करतो तुटलेले आणि थँक्यू. वाढती धाव संख्या 31 विथ लॉस ऑफ 3 विकेट. चौथं षटक मार्गस्थ. चौथ्या षटकातील 15 चेंडू 36 धावांची गरज. चौथ्या चेंडूतील चौथा चेंडू घेऊन येतोय मिलन माई सामना करेल निलेश माई. 15 गेंदों में 36 रन की आवश्यकता. 15 गेंदों में 36 रन की आवश्यकता. श्री कुमार माळी उपाध्यक्ष श्री गणेश पतसंस्था आणि हा चांगला षटकार. और फिर एक बार भांजे ने मामा को धो दिया है. भांजे ने मामा को धो दिया है भाई. कुमार माईचं स्वागत करताय शशिकांत माई. विनंती कुमार माई आपल्या समाजातील एक महत्वाचं नेतृत्व करतो तो. श्री हेमंत भाई फ्रॉम तारापूर यांना विनंती आहे की त्यांचंही स्वागत सौ किशोरी किशोर माळी ह्या पुष्पगुच्छ देऊन आणि भगवद्गीता देऊन करतील. पुढचा चेंडू घेऊन येतो मिलन. चौथ्या षटकातील 5वा चेंडू सामना करेल निलेश. आणि हा पुन्हा मारण्याचा प्रयत्न पण कुठेतरी यश आलेलं नाहीये. निलेश माई कुठेतरी चांगल्या टच मध्ये दिसतोय. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय मिलन माई. हा आणि हा स्लोवर पद्धतीचा चेंडू काही समजला नाही निलेश माईंना.
चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धाव संख्या 37 धावा, 12 चेंडू, 30 धावांची गरज यंग जॉली संघाला. पुढचं बघूया, पुढचं षटक घेऊन कोण येतोय. थँक्यू डीजे. 501 रुपये. मी यंग जॉली संघाला आणि केलीबॉन्ड संघाला विनंती करेल की हा सामना आपल्याला लवकर आपल्याला लेडीचे करून निलेश मायास 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे षटकार आणि चौके मारल्याबद्दल. तेजल माळीकडून निलेश सोटे आज 501 रुपयाचं बक्षीस आहे. जोरदार टाळ्या. बक्षिसांचा वर्षाव. माझ्या मते निलेश माळी हे 50च्या वरती वय असलेले खेळाडू आहेत जे एका काही ब्लूबर्ड संघाकडनं खेळायचे. एक फास्ट बॉलर म्हणून त्यांची ओळख होती आणि तेव्हा त्यांना बघायचो. आज इथे खेळत आहेत. हा जो खेळण्याचा जो छंद आहे तो त्यांनी अजूनही जोपासलेला आहे. त्यासाठी मी तर म्हणतो सगळ्यांनी यंग जॉली संघाने टाळ्या वाजवायच्या निलेश माळीसाठी. 12 चेंडू, 13 चेंडू, किती 30 पाहिजे, 30 धावा, 13 चेंडू 30 धावा. अरे एक चेंडू बाकी होता ना मागचा. 5 टाकले होते ना एकदा. अरे ते तवारच ना केले तवारच ना केले. मजर बाय. कमी ना केलं तू मुनी यावर ना 30 क्या करू ते ना. मी समालोचन कक्षावर व्यासपीठावर विनंती करेल, तुमचा स्वागत समारंभ संपला असेल तर कृपया मध्ये आता थोडा वेळ बोलू नये. मी कृपया विनंती करेन रंगमंचावर की कोणीच बोलू नये मध्ये, कारण की इथे महत्वाचे सामने चालू आहेत आणि गालबोट लागू नये ह्यासाठी तुम्ही स्वतः सहकार्य करायचं. श्री अमित सोटीचं स्वागत करतील शशिकांत भाई. हाँ श्री अतुल भाई डहाणू. हाँ सौ नीता पाटील फ्रॉम पालघर यांचं स्वागत. सौ किशोरी माळी करतील. चला आता धावसंख्या काय आहे. आता धावसंख्या काय आहे गुणलेखक. आता धावसंख्या काय आहे. धावसंख्या ठीक 38 धावा झालेल्या आहेत. दोन्ही संघांनी लक्ष द्यायचं. 38 धावा झालेल्या आहेत. 38 धावा. मी रंगमंचावर पुन्हा एकदा विनंती करेल, समालोचक प्रवीण माळी व दुसरे ज्या आयोजक बाजूला बसलेले आहेत त्यांच्यामुळे कुठेही स्पर्धेला गालबोट लागू नये, कारण की हा एक रन अत्यंत महत्वाचा असतो आणि अंतिम सामने चालू आहेत. तुमच्यामुळे तिथे आजूबाजूला गुणलेखकांना खूप कन्फ्युजन होते, त्याच्यामुळे सामन्याला विलंबही लागू शकतो. कोणीच बोलू नये आणि गुणलेखकाला विचारल्याशिवाय स्कोर मनाचा बोलू नये. 12 चेंडू 29 धावाची गरज आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचे सामन्याकडे. 12 चेंडू 29 धावा, 38 रन झालेले. 29 रनाची गरज आहे. पुढचा चेंडू घेऊन येतो मोनिश माळी. 12 चेंडू 29 धावा. फिल्डिंग मध्ये परिवर्तन आणि पहिला चेंडू मोनी यांचा. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु मला वाटतं स्टंपच्या वरूनच चेंडू गेलेला आहे आणि हा निर्धाव असा चेंडू डॉट बॉल. पुन्हा एकदा सर्वोदय इंडकडून मोनी प्रहार करत आहे आणि त्याचा सामना करेल तो विजय. पुन्हा एकदा आणि परत एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं डायरेक्ट हिट झालेला आणि अंपायरने हात वर केलेला आहे.
आउट दिलेला आहे. असं नका बघू पाहो येते मला लाज केला शृंगार आज घातलाय असाच दिसते मी भारी जाऊन चला मी खास नशेवारी कुठे निघाली कारण सारी तारे हॅलो हॅलो महिला संघ सर्व संघांना विनंती आहे की त्यांनी तयार राहायचंय आणि पुरुष गटाला विनंती आहे कोणी मध्ये जाऊ नये. महिलांचे सामने चालू असताना कोणी मध्ये जाऊ नये. पुढचा चेंडू त्याचा सामना करेल आणि ऑफच्या दिशेने फटकावलेला चेंडू पाहूया किती धावा घेतात आणि 1 धावेमध्ये संतुष्ट झालेले आहेत हे खेळाडू. मला वाटतं टार्गेट मोठा आहे आणि हवेश 1 धावेमध्ये संतुष्ट झालेला आहे आणि निलेश फुलटॉस चेंडू होता आणि मारण्याचा प्रयत्न तेवढाच पाहूया. रन धावत नाही आहे. मला वाटतं 2 धावा तरी नक्कीच मिळाल्या असत्या परंतु मला वाटतं त्यांना फक्त षटकार मारायचा आहे आणि त्यांचा कॉन्फिडन्स एवढा पाहून आपल्याला पण वाटतं की एखाद षटकार तरी ते लगावतील. पाहूया मोनीच्या पुढच्या चेंडूमध्ये ते काय करतात. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला मोनी याच्याकडून. महिला संघांना विनंती आहे पहिला जो सामना आहे त्यांनी रेडी राहायचा आहे. महिला संघांना विनंती आहे की त्यांनी आपला संघ उपस्थित करायचा आहे रेडी करायचा आहे. या सामन्यानंतर त्वरित त्यांना इथे मैदानात उतरवण्यात येणार आहे. आणि पुन्हा एकदा बॅटीला कट लागून किपरच्या मागे मला वाटतं ती सुद्धा धाव घेतलेली नाही निलेशनी. मला वाटतं निलेशच्या पायाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे काहीतरी क्रॅम्प वगैरे आला असेल म्हणून तो धावत नाहीये. रन आउट. ओव्हरची समाप्ती. षटक संपलेलं आहे आणि शेवटचं षटक. ह्या षटकामध्ये आणि महिलांचे सामने ज्यावेळी होतील त्यावेळी प्रेक्षकांना विनंती आहे सर्व खेळाडूंना विनंती आहे मंडळातर्फे की पुरुष गटातून किंवा महिला गटातून संघाशिवाय कुठल्याही खेळाडूने कुठल्याही प्रेक्षकाने मैदानाच्या आत जाऊ नये ही कळकळीची विनंती आहे. फक्त व्हॉलेंटियर मंडळाचे जे व्हॉलेंटियर आहेत ते फक्त उभे राहतील. त्यांना सुद्धा आम्ही गणवेश दिलेला आहे. ते व्हाईट शर्ट टी शर्ट मध्ये उभे आहेत ते आम्हाला इथे कळणार आहेत कोण व्हॉलेंटियर आहे कोण बाहेरचा आहे. आणि पुन्हा एकदा शेवटचं षटक घेऊन येत आहे तो मनोज. सामना करेल तो हरेश आणि मला वाटतं खूपच लेग साईडच्या दिशेने आणि अंपायरचा दोन्ही हात वर केलेले आहेत आणि व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव संख्येमध्ये वाढ आणि 40 धावा झालेल्या आहेत. अरे तू स्कोरर हो ना. अरे मी नव्हता ना. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने आणि पुन्हा एकदा अंपायरला हातवारे करायला लागत आहेत. सर्व खेळाडूंना आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की महिला खेळाडू जेव्हा मैदानात उतरतील कोणी मैदानात जाऊ नये. आणि लेगच्या दिशेने फटकावलेला चेंडू पाहूया किती रन असतात.
थँक्यू डीजे. 5 चेंडू 19 धावा. काय मोठा लक्ष नाही. मला वाटतं हा षटकार जो मारलेला आहे या खेळाडूने, मला वाटतं हा मॅच काढू शकतो. बाप बेटा खेल रहे दोनों. नॉन स्ट्राइक पर बेटा है और स्ट्राइक पे बाप ने स्ट्राइक लिया है. आणि पुन्हा एकदा मनोज. आणि चांगला उत्कृष्ट फटकावलेला चेंडू पाहूया. आणि जेल सोडलेला आहे. पुन्हा एकदा स्ट्राइक घेतल्याचा प्रयत्न आणि मला वाटतं बेटा भाग चुका है. बाप को कह रहा है कि ले ले स्ट्राइक. बाप पापा स्ट्राइक ले लो और मुझे मैच जिता दो. 4 चेंडू आणि फक्त 18 धावांची गरज. 20 रन होते. 20 रन. 3 चेंडू 18 धावांची गरज. मला वाटतं 3 षटकार लगातार 3 षटकार मारायला लागतील तर आपण सामना जिंकू शकतो. आणि चांगला मारलेला फटका पाहूया किती धावा आहेत. 1च धाव आणि 2 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. मला वाटतं हे अशक्य लक्ष्य आहे तरी पाहूया. आणि 50चं लक्ष्य झालेलं आहे. 50 रन पूर्ण झालेले आहेत. पुन्हा एकदा मला वाटतं कॉटन बॉल, परंतु मनोज काही जज करू शकला नाही. आगम जाय की तिगम जाय. आणि मला वाटतं काही मारायची गरज नव्हती. पुन्हा एकदा 1 रन ओव्हरथ्रो मध्ये घेतलेला आहे. पुन्हा एकदा धावायचा प्रयत्न. मला वाटतं एवढे रन धावून काहीच उपयोग होणार नाही आहे. लेडीजचे सगळे टॉस झालेत. किती मॅच आहेत लेडीजच्या टोटल? 2च मॅच आहेत ना. आणि पुन्हा एकदा विनंती आहे सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना की मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत तेच फक्त मैदानात उपस्थित दिसले पाहिजे. बाउंड्रीच्या लाईनला ते सुद्धा. आणि कुठलाही खेळाडू कुठलाही प्रेक्षक जसे आताच्या आता जसे बाहेर आहेत तसं सर्वांनी सहकार्य करायचं आहे. महिलांना सुद्धा आपण आता आपल्या सोरठीमाई समाजामधून काही पुढाकार देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि सगळ्यांचा खेळ चांगला झाला पाहिजे, सगळ्या महिलांचा सुद्धा आणि प्रेक्षकांना सुद्धा त्याच्याबद्दल काहीतरी वाटलं पाहिजे. म्हणून हा कार्यक्रम हा आपण सामना ठेवलेला आहे महिलांचा. त्यांना सुद्धा मजा आली पाहिजे. हॅलो, शिरगाव वॉरियर्स व शार्प संघाचं नाणेफेकी झालेली आहे. महिला हा सामना संपल्यानंतर त्वरित मैदानाचा ताबा फक्त महिलांनी घ्यायचंय. फक्त महिला प्रेक्षकांनी मैदानाचा ताबा घ्यायचंय. सहकार्य करायचंय. आयोजकांना विनंती असेल की लगेच ते पोर्टेबल स्टंप्स आणि महिलांचं ग्राउंड राखून घ्यायचंय. आणि कोणी नाश्ता करण्याचं बाकी असेल तर अंतिम टप्प्यात नाश्ता चालू आहे. जर कोणी बाकी असेल तर त्यांनी नाश्ता करून घ्यायचंय. चला, सामना संपलेला आहे. महिला लेडीज संघ वगळून, आयोजक वगळून कोणी मध्ये जाऊ नये ही एक विनंती असेल. चला, महिला लेडीज संघाने जायचंय शार्प व शिरगाव वॉरियर्स. शार्प व शिरगाव वॉरियर्स दोन्ही लेडीज संघ महिलांमध्ये घ्यायचंय. पंच तुम्ही आता आराम केला तरी चालेल. मजर तुम्ही आता आराम केला तरी चालेल. रोशनबाई यांनी अंपायरिंग साठी जायचंय. रोशनबाई, गुणलेखक तिकडे जायचंय.